नमो भगवते वासुदेवाय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज, साधकांचे मायबाप, बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार स्वरूप असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो. या ग्रंथाचं 5वं प्रकरण सुरू आहे. या 5व्या प्रकरणामध्ये ज्ञानोबा आपल्याला सच्चित आनंद या 3 पदांचा अर्थ सांगून ही पद आपण ज्या आत्म्याला किंवा ब्रह्माला लावतो ती पद त्या आत्म्याचा किंवा ब्रह्माचा त्या पदांनी ते वाच्य होत नाही किंवा ती पद ती त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. पुष्कळ सांगून झाल्यानंतर ज्ञानोबा आता आपल्याला काल सांगत होते. कालची जी 22वी ओळी होती, 22व्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी आपल्याला असं सांगितलं, फळ विवून फुल सुके, फळ नाशे रस पाते, तोही रस पके तृप्ती आली. फुल आल्यानंतर त्या झाडाला पुढे मग फळ येत, फळ आल्यानंतर फळ सुकून जात आणि ते फुल गळून पडतं. त्या झाडाला सांगावं लागत नाही ना त्या फुलाला सांगावं लागत नाही की बाबा रे फुला आता तू गळून पड. असा स्वभाव येतो प्रकृतीचा. फळ आलं की फुल गळून पडावं. नंतर फळ आलेले आता ते फळ पक्व होत, पुष्ट होत, जाड होत, त्याच्यामध्ये रस भरतो. उदाहरणार्थ आंबा घेतला तो आंबा पिकला म्हणजे मग त्या आंब्यातला जो रस आहे तो रस आपण काढून घेतला की फळ गेलं. फळ पिकून गेलं का फळ राहिलंच नाही, फळाची समाप्ती झाली. आता हा जो रस आहे तो रस ज्याने काढला तो खाऊन टाकतो. तो तिथपर्यंत खातो जोपर्यंत त्याचं पोट भरत नाही. पोटभर समजा अनेक फळांचा रस काढलेला आहे आणि पोटभर तो रस खातोय आणि ज्या वेळेला ती तृप्ती समाधान होतो त्याचं की आता बस झालं पुरे, आता एक घास सुद्धा खावत नाही त्याच्याने, अशी तृप्ती आली म्हणजे तो रसही सोडून देतो. हे जे जगातलं जे जीवन आहे की एक आलं की त्याचं दुसरं ते नाहीसं होणं आणि तो आपोआप त्याला काही ढकलावं लागत नाही, काढावं लागत नाही, जा तू आता बंद कर असं म्हणावं लागत नाही. तो स्वभाव धर्म आहे.
ज्ञानोबा आपल्याला काल या ओळीतून असं सांगत होते, हा जसा निसर्गातला क्रम आहे, स्वभाव धर्म आहे, माणूसही निसर्गातला एक प्राणी आहे. जसे अन्य प्राणी आहेत, वनस्पती आहेत, तसा मनुष्यही एक प्राणी आहे. मग हा प्राणी आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे, मग त्या निसर्गाप्रमाणे का चालत नाही असं सांगू राहिले. निसर्गाप्रमाणे चालणं म्हणजे काय? जशी तृप्ती झाल्यानंतर आपण सगळं सोडून देतो, तसा हा जगामध्ये जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कर्मच करत राहतो आणि या कर्मांनी तो अनेक प्रकारचे संस्कार संचय करून घेतो. बरं, संस्कारचा संचय त्याच्या मनात चित्तात होतात, परंतु त्या कर्माने तो आसक्त होऊन, वासनायुक्त होऊन, लोभी होऊन, मोहित होऊन अनेक प्रकारचा विकारी बनतो आणि या विकारांच्या सहाय्याने ती कर्म करत असताना तो या जगाची संपत्ती जमा करतो, नाना प्रकारचे पदार्थ वस्तू जमा करतो. या जमा केलेल्या पदार्थांचा, वस्तूंचा संग्रह एवढा होतो तरी त्याचा तो मोह काही सुटत नाही. त्या घराबद्दल, त्या घरातल्या लोकांबद्दल, त्या पदार्थांबद्दल, त्या सगळ्या गोष्टीबद्दल त्याची आसक्ती कमी होत नाही. त्याला असं वाटतं की हे सगळं माझंच आहे, माझंच आहे, माझंच आहे, मी, माझं, मला. या तीन गोष्टी तो फिरत असतो, सतत अडकलेला असतो त्याच्यामध्ये. ज्ञानोबा सांगून राहिले, अरे किती जगातले फुल पाहिलं, ते फुल गळून गेलं, फळ आलं, फळ गळून गेलं, रस आला, रस संपला, तृप्ती आली. तुझं कधी संपणार आहे? आणि म्हणून चालतो आपल्याला सोडण्याचा विचार जो आहे त्याला मुक्ती म्हणतात. सोडणं, जसं आता एखादं काम घेतलंय आपण, ते काम करून राहिलंय, ते काम संपलं की सुटलं, त्याच्यातून आपण मोकळे झालो. हा साध्या कामातला मोकळेपणा, मुक्ती येईल, मोक्ष. अशा साध्या साध्या कामातून मुक्त होतो आपण. मग नोकरी मिळते, कामधंदा मिळतो, नाना प्रकारचे उद्योग असतात, त्यातून आपण मुक्त होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. असं अनेक कर्मांच्या कसाट्यातून मुक्त होता 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 खरी मुक्ती जी आहे ती प्राप्त व्हायला पाहिजे. ती खरी मुक्ती काय आहे? माझा या साध्या साध्या गोष्टीतून मुक्त होणार आहे, पण तो खरा मुक्त होतच नाही या साध्या गोष्टीतून. समजा एखादा मनुष्य नोकरीवर आहे आणि तो मुक्त झाला, नष्ट झाला, पुन्हा तो काम सोडतो, असा तो अडकला राहतो. अरे एकदा आता संपलं तुझं ते काम, बघ हो बाजूला नाही. ज्ञानोबा सांगून राहिले की कर्मांच्या मुक्तीमधून माणसाला मुक्त होता येत नाही, झाला तरी तो पुन्हा आणखी अडकत राहतो. कारण त्याचा लोभ, त्याची आसक्ती, त्याच्या वासना, त्याच्या इच्छा त्याला गप्प बसू देत नाही. तो पुन्हा पुन्हा काही ना काहीतरी शोधतच असतो अडकून गेल्यासाठी, आणि अडकून राहतो. आता हे जे अडकणं आहे, हे अडकणं चांगलं आहे का वाईट आहे? आता लोक म्हणतात चांगलं आहे, ते अडकून राहायला बरं आहे. अरे पण तो त्यात अडकला, त्याच्याऐवजी देवधर्मात अडकला, काय अडकला ठीक आहे,
परंतु आता कशात अडकावं त्याने? मोह, आसक्ती, वासना, संग्रह, मायेत, अविद्येत, याच्यामध्ये अडकायचं पुन्हा. अडकायचं असेल तर देव धर्मात अडकणं आता आहे की तिकडे लागलं. आता तिकडे लागल्याशिवाय हे सुटणार नाही, आणि हे सुटल्याशिवाय तिकडे जाता येणार. परमार्थामध्ये हा जो प्रपंच आहे तो फार आवडायचो. म्हणून प्रपंचाची गाठ ढिली झाला पाहिजे. ही प्रपंचाची गाठ ढिली होता 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 ती तुटते. मग ती तुटली म्हणजे मुक्त झाला. पण प्रपंचातून मुक्त होता येत नाही, होणं जमत नाही. झाला तरी पुन्हा अडकतो. असा हा जगाचा व्यवहार आहे. ज्ञानोबा सांगायले निदान श्रीमंत माणसाने तरी अडकू नये. गरीब तर अडकू शकतो, कारण त्याला बिचाऱ्याला पोटासाठी काहीतरी करावंच लागतं. गरीब अडकतो. गरीबाला परमार्थ जमत नाही. फार त्याचा सगळा वेळ त्या प्रपंचामध्ये जातो, कष्टामध्ये. जो खूप श्रीमंत आहे, निदान त्याला आता गरज नाही काही कसली, खूप पैसा त्याने जमून ठेवलेला आहे. मग तू तरी आता ढिला होणार प्रपंचातून. पण श्रीमंत माणसं जास्त लोभी असतात. त्यांना त्यांनी बनवलेली जी संपत्ती आहे ना, ती आणखी वाढवावी, त्या संपत्तीमध्ये आणखी भर टाकावी, आणखी जास्त श्रीमंत व्हावं, अशा प्रकारची बुद्धी त्यांची असते. त्यामुळे तेही परमार्थाला येते. मग राहिले सामान्य लोक आपल्यासारखे, जे फार श्रीमंतही नाही, फार गरीबही नाही. असे जे सामान्य आणि जे सत्पुरुषांच्या संगतीमध्ये आलेले आहे, ज्यांना सद्गुरूंचा लाभ झालेला आहे, संतांचा लाभ झालेला आहे, असे जे सामान्य लोक असतात, त्यांना त्या सत्पुरुषांच्या संगतीमुळे गोडी लागते. आणि गोडी लागली सत्संगाची, मग भगवंताची गोडी लागते. आणि भगवंताची गोडी लागली मग ते प्रपंचातून हळूहळू सुटत जातात. कर्मातून सुटणं हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. केव्हा तरी आपल्याला या जीवनामधून मुक्त व्हायलाच पाहिजे. आणि या जीवनामधून जो मुक्त होतो त्याला जीवनमुक्त असं नाव आहे. जीवनमुक्ती म्हणजे काय? आपलं जे दररोजचे जीवन आम्ही जगून राहिलो ते जीवन सोडायचं म्हणजे काय करायचं? खायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, कुठं जायचं नाही, असं नाही. मुक्त होणं आधी मनाने होतं. जे मन सगळ्या कार्याला कारणीभूत असतं ते मन आधी आवरलं गेलं पाहिजे. मनाने वेगळं व्हा आधी. आणि जो मनाने वेगळं होत नाही मग तो शरीराने कसं काय होणार? म्हणून ज्ञानोबा सांगणारे की जीवनातल्या या कार्यामधून आधी मनाने दूर व्हा आणि मग त्या कार्यातून मुक्त व्हा, कर्मातून मुक्त व्हा. आज आपल्याला 10 कामं आहेत आपली, मग उद्या 5च राहायला पाहिजे.
मग पुढे दोनच राहायला पाहिजे, मग पुढे एकच राहायला पाहिजे, मग पुढे कामच नसलं पाहिजे. अशा प्रकारची मुक्ती जी आहे हळूहळू कर्माची, ती जीवनमुक्ती आहे. आणि ती जीवनमुक्ती केव्हा लागते? जीवनमुक्ती हा एक आपल्या आर्य संस्कृतीचा महान मोठा आदर्श आहे. आपली भारतीय संस्कृती तिचं सगळ्यात उंच असं स्वरूप कुठे दिसतं? जीवनमुक्तामध्ये. जीवनमुक्त जिवंत असतो, पण जिवंत असूनही तो इतरांसारखा अंतःकरणाने त्या कर्मांमध्ये, त्या प्रपंचामध्ये, त्या संसारामध्ये लिप्त नसतो, अलिप्त असतो, अलग असतो, असंग असतो. जीवनमुक्ताचं लक्षण भगवंतांनी अनेक ठिकाणी गीतेमध्ये सांगितले, ज्ञानेश्वरांनी सांगितलेली, सगळ्या महात्म्यांनी सांगितलेली. त्याच्यासाठी दोन ग्रंथ फार प्रसिद्ध आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. त्यामध्ये जीवनमुक्ती विवेक नावाचा ग्रंथ आहे, विद्यारण्यांचा. हा सुंदर ग्रंथ आहे. हा ग्रंथ तरी त्या ज्याला मुक्त व्हायचे त्याने वाचावा. किंवा दुसरा अतिशय चांगला ग्रंथ आहे योग वाशिष्ठ. वशिष्ठांनी भगवान रामचंद्रांना जो उपदेश केलेला आहे, तो योग वाशिष्ठ ग्रंथ जर वाचला तुम्ही तर त्यामध्ये ही जीवनमुक्ताची अतिशय सुंदर चर्चा आहे. किंबहुना प्रभू रामचंद्राचं जे जीवन घडवलं गेलेलं आहे त्या योग वाशिष्ठाने घडवले. प्रभू रामचंद्रासारखे आदर्श सत्पुरुष आपल्या देशात होणं कठीण आहे. तेव्हा प्रभू रामचंद्र ज्या ग्रंथामुळे किंवा ज्या गुरुकडून ती विद्या प्राप्त करून सुटले, तो ग्रंथ म्हणजे योग वाशिष्ठ. हे दोन ग्रंथ तर अवश्य वाचले गेले. आणि तसे तर अनेक ग्रंथ आहेत, आणि प्रत्येक ग्रंथामध्ये जीवनमुक्ताची साधारणतः चर्चा येते. तेव्हा जीवन जगत असताना मुक्त राहणं आणि जीवन जगत असताना जो मुक्त राहतो तो सुखी असतो. तोच खरा सुखी आहे. त्याला काळजी नसते, चिंता नसते, कुठली दगदग नाही, कुठला व्याप नाही, कुठे धावपळ नाही, कुठे जाणं येणं नाही. गेला तरी तो लोकांच्या दृष्टीने जाता येतो. जीवनमुक्ताचा व्यवहार फार वेगळा असतो. तो आपल्यासारखा काम सुद्धा करतो, परंतु त्याचं कर्म निष्काम कर्म असत, हेतुरहित. काही प्राप्तीसाठी तो कर्म करत नाही. कर्म वाट्याला येतं कारण ते प्रारब्ध आहे. आपल्याला येणारी कर्म आपल्या प्रारब्धाने येतात. प्रारब्ध आहे म्हणून कर्म करावं लागतं, म्हणून तो प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी कर्म करत असतो. तुम्ही म्हणाल बा अशी उदाहरण आहेत का आपल्या? हो, किती उदाहरणं द्यावी. आजच्या काळात मात्र कठीण आहे. एक काळ असा होता आपल्या देशामध्ये की ज्यावेळेला या जीवनमुक्तांची आणि विदेह मुक्तांची संख्या खूप होती. मी तुम्हाला काही नावं वाचून दाखवतो. जीवनमुक्त आणि विदेहमुक्त. स्वामी समर्थ आपले दत्तगुरु सर्व कसे राहत असत. स्वामींचं जर चरित्र वाचलं तुम्ही
स्वामी समर्थांचं, तर तुम्हाला कळेल की जीवनमुक्त कसा असतो. त्यानंतर वामदेव होऊन गेले, शुकमुनी. शुकाचं वैराग्य काय होतं? व्यासांचे पुत्र हे शुक. ते जन्मताच योगी होते. ते शुक. त्यानंतर सनक सदानंद वगैरे ते 4 भाऊ. सनक ऋषी, जड भरत, राजा जनक, व्यास, वशिष्ठ आणि सगळे ऋषी मुनी त्या काळात जीवनमुक्त राहायचे. जीवनमुक्तांची त्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये भेट होत असे. आज मात्र जीवनमुक्त पाहायला मिळणार नाही. कठीण झाले आजचं जीवन. म्हणून एक काळ आपल्या भारताचा असा होता की जीवनमुक्त असे पुरुषांनी तो भारत घडवला. अनेक त्याचे जे शिष्य झाले, साधक झाले, त्या लोकांचे त्यांनाही ती स्थिती प्राप्त झाली होती. तेव्हा हे जीवनमुक्तांचं जे जीवन आहे ते जीवन पाहून आपल्याला त्या उंचीवर नाही जाता येणार, पण थोडंफार करता येईल. आणि याच्या पुढची जी अवस्था आहे, ही जी जीवनमुक्त अवस्था आहे ना, ही समाधीच्या नंतर येणाऱ्या 7 अशा ज्या ज्ञान अवस्था आहेत, त्यातली तुर्यगा नावाची जी अवस्था आहे, त्या तुर्यावस्थेमध्ये गेल्यानंतर येते जीवनमुक्ती अवस्था. समाधीच्या पुढे 7 अवस्था आहेत, ज्ञानावस्था. आणि त्या 7व्या अवस्थेमध्ये, तुर्यावस्थेमध्ये ही जीवनमुक्ती आणि निर्मुक्ती या दोन्ही देतात. हा लांबता पल्ला आहे. अजून तर आम्ही कुठे कोणास समाधी लागते का कधी? समाधी लागत नाही तर समाधीच्या पुढच्या आणखी 7 अवस्था आहेत त्या ज्ञानाच्या. तात्पर्य असं की समजा आता त्या जेव्हा मुक्ती लागतील न लागतील, काय होईल ते होईल पुढे, पण ऐकून तर ठेवा किंवा अशी अवस्था असते बरं का जीवनामध्ये. आणि ती अवस्था आपल्याला प्राप्त झाली तर फार बरं. अशी इच्छा तर करा, अपेक्षा तर ठेवा, मिळव प्रयत्नशील राहा. तेव्हा ही जी जीवनमुक्तीची अवस्था आहे ही फार पुढची अवस्था आहे, समाधीच्या पुढची अवस्था आहे. ही तो ज्ञानाचा शिरोभाग आहे, शेंडा आहे. जसं मंदिराचा कळस असतो ना, त्याप्रमाणे ज्ञानाचा कळस आहे ही अवस्था. म्हणून जीवनमुक्त होणं म्हणजे त्याची जी ज्ञानाची अवस्था, आत्मज्ञानाची ही जी अवस्था आहे ती शिगेला पोचलेली. अशी शिगेला पोचलेली जी अवस्था असलेला जो मनुष्य, त्याला पाहिल्याबरोबर आपल्याला सुद्धा समाधान वाटत. तो तर आहे जीवनमुक्त, परंतु अशा जीवनमुक्तांचं दर्शन होण्याने सुद्धा आपल्यासारख्या सामान्य माणसाला सुद्धा खूप समाधान वाटत, खूप बरं वाटत. आणि ते जर बोलले तर मग फारच होतं. ते विनाकारण चर्चा करत नाही, बोलत नाही, काय नाही. त्याला ते करायचंच काय, आता काही प्राप्तच करायचं नाही, काही मिळवायचंच राहिलेलं नाही, कुठली इच्छा आता नाही राहिली, कुठली आकांक्षा राहिली नाही.
मग ते कशाला बोलते. आणि म्हणून जीवनमुक्त महात्मे सहसा बोलत नाही. पण ज्ञानोबा हे असेच महात्मे आहे, जीवनमुक्त असूनही, देहमुक्त असूनही, मुक्तीच्या या अवस्था भोगत असूनही कळवळा येतो लोकांचा. आणि त्या कळवळ्याच्या पोटी त्यांच्या मनातून उद्गार निघत असतात. आणि ते जे उद्गार आहे ते हे अमृतामुळे ज्ञानोबांना लोकांची फार दया येते. आणि त्यांना असं वाटत असतं की या लोकांनी आपल्यासारखं जीवनमुक्त होण्याचा प्रयत्न करावा. नाही झाला तरी त्यातल्या त्यात जेवढं होता येईल तेवढं करावं. आता जीवनमुक्त होणं म्हणजे काय होणं हे समजून घ्या. जीवनमुक्त होणं म्हणजे दुर्गुण सोडणं, पहिला भाग. जेवढे वाईट गुण असतील ते टाकणं. या वाईट गुणाची यादी दासबोधामध्ये दिलेली छान. दासबोधातून वाचता समर्थांनी खूप मोठी यादी दिलेली. त्याबरोबरच सद्गुणाची यादी दिलेली. हे जे सद्गुण असतात, चांगली गुण असतात, या गुणांचा साठा आपल्यामध्ये व्हायला पाहिजे. सगळे सद्गुण आपल्यामध्ये यायला पाहिजे. असा सद्गुणांचा साठा करता 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 त्याला मग विवेक येतो. सद्गुण जेव्हा आमच्या जवळ जमतात, सद्गुण जेव्हा आम्ही होतो, तेव्हा मग आमच्या अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये विवेक येतो. विवेक म्हणजे काय टाकायचं काय घ्यायचं. विवेचनम इति विवेकः. चांगलं घ्यायचं आणि वाईट टाकायचं, चांगलं घ्यायचं आणि वाईट टाकायचं, हा विवेक येतो. असा विवेक आल्यानंतर आणि असं घेऊन हे वाईट टाकलं आणि चांगलं घेण्याने वैराग्य येतं. वैराग्य म्हणजे विरक्ती, अनासक्ती. आसक्ती रहित होतो, इच्छा रहित होतो, वासना रहित होतो, कामना रहित होतो. त्याला कुठली कामना राहत नाही, इच्छा राहत नाही, वासना राहत नाही. अशी जी स्थिती आहे ती वैराग्याची अवस्था आहे. अशी वैराग्याची अवस्था आल्यानंतर मग त्याला पुढे अशा एका सद्गुरूंच्या कृपेनं त्याला असं काही साधन मिळतं की त्या साधनेनं तो आत्मज्ञानी बनतो, आत्मस्वरूपात जातो. आणि आत्मस्वरूप जेव्हा त्याला प्राप्त होत आणि त्या आत्मस्वरूपामध्ये जगत असताना जेव्हा तो देह तो त्याचा, मग त्या देहाचं जे त्याचं चलन वलन आहे ते जीवन मुक्तीचं किंवा विदेह मुक्तीचं लक्षण आहे. विदेह मुक्ती हा पुढचा टप्पा आहे. आणखी जीवन मुक्ती म्हणजे जीवन जगत असताना मुक्त राहणं, कुठल्याही अडचणीत, कुठल्याही फंद्यात, कुठल्याही पाशात, कुठल्याही बंधनात न सापडणं. विदेह मुक्ती त्याच्या पुढची अवस्था आहे. विदेह म्हणजे विगता देहा यस्य, ज्याचा देह गेलेला आहे, आता असून गेलेला. देहात तर आहे पण देहाचं भान जात, देहाची विस्मृती होते. अशी देहाची विस्मृती होत असताना मग
संसारामध्ये लक्ष लागेल का त्याचं? जिथं आपला देह सुद्धा तो विसरून जातो, खानपान विसरून जातो, त्याची जी नित्य देहाची कर्म असतात ती विसरून जातो. मग दुसऱ्याने त्याला आठवण द्यावी लागते, दुसऱ्याने त्याची सेवा करावी लागते. असे जे जीवन मुक्त असतात, शेगावचे गजानन महाराज, देह कैवल्य त्यांना प्राप्त झालं होतं, देहमुक्ती त्यांना विदेह मुक्ती होती. अशा अनेक आपल्या देशामध्ये येऊन गेलेले. तेव्हा विदेह म्हणजे देह असून मला देहच नाहीये, मी देही नाहीये, मी आत्मा आहे, या भावात राहतो. देह तर आहे त्याचा, देह असतो, खातो पितो चालतो जातो, परंतु समजी मी देह नाही, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, असंच त्याचं सदैव ध्यान असतं. आणि त्या ध्यानामध्ये तो रममाण सुखात राहतो. असं उदाहरण म्हणजे राजा जनकाचं. आपल्याला राजा असून विदेह मुक्त होतात. यांची गुरु माहिती का तुम्हाला? राजा जनकाचे अष्टवक्रा. या अष्टवक्राची कथा मोठी फार सुंदर आहे. फार त्यांचं जे त्यांनी जे तत्वज्ञान दिलेले या राजाला शिकवले ते उत्तम आहे. अष्टवक्र गीता म्हणून आहे त्यांची. हा अष्टवक्र म्हणजे कसा होता माहितीये का? ब्राह्मण होते ते, ब्राह्मणाचा मुलगा होता, पण बिचारा जन्मताच 8 ठिकाणी वाकडा होता. बघा काय, त्याचे आधी बोट वाकडे, पाय वाकडे, हात वाकडे, पाय वाकडे, कंबर वाकड, छाती वाकडी, मान वाकडी, असा 8 ठिकाणी वाकडा होता. आणि बेडप दिसायचा. मग ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला बिचारा. पण बघा, महाज्ञानी होता. कारण त्याचं पूर्वज चरित्र जे होतं, पूर्वी जो होता तो महान पंडित होता. एका ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्माला आला खरा. त्याची वडीलही महान पंडित होते. राजा जनकाच्या दरबारामध्ये त्यावेळेला राजा जनक अशा पंडितांची सभा घ्यायचा, सगळ्यांना बोलवायचा पंडित आपल्या राज्यातले. आणि त्या पंडितांच्या सभेमध्ये त्या पंडितांकडून त्यांचं जे पांडित्य आहे, त्यांचं जे शास्त्र आहे ते ऐकायचं. असा राजा जनकाचा दरबार. एकदा याचे वडील त्या दरबारामध्ये गेलेले होते आणि काही कामानिमित्त आईने सांगितलं, अरे अष्टवक्रा, तुझे बाबा दरबारात गेलेले, त्यांना बोलून आणतो का? त्यांच्याशी काम आहे, महत्वाचं काम आहे, काहीतरी काही आयडिया असेल विचारायचं. आईनं सांगितलं. अष्टवक्र किती केवढा होता? 10-15 वर्षाचा होता. समज होती अतिशय उत्तम. गेला मग आता राजाच्या दरबारात, जनकाच्या दरबारामध्ये. आधी तर त्या यांनी जाणवलं त्याला, ते जे पारेकरी किंवा दरबारात जे लोक असतात ना, गेटमन, त्यांनी जाणवलं त्याला, एक पुरुषाला पोरांसोरांचं काम निघा, सगळं पंडितांची सभा चाललेली आहे. तो म्हणाला, महाराज तुम्हाला नमस्कार करतो. माझे वडील या सभेमध्ये बसलेले आणि त्यांना सांगायचं, त्यांना निरोप द्यायचा आहे, त्याच्यासाठी मी आलेले. मग त्या माणसाने जाऊ दिलं. जा. तो आला आपल्या वडिलांच्या
जिथे ते बसलेले त्याच्या पुढे आला, नमस्कार केला वडिलांना, राजाला नमस्कार केला आणि मग त्या पंडितांनी त्या मुलाकडे पाहिलं आणि सगळे हसायला लागले खरखर खरखर. का बरं असले? त्याच ते वेगळं वाकडं अंग पाहून. 8 ठिकाणी वक्र झालेला, वाकडा झालेला तो मुलगा बोलताना कसं बोलतो सांगताना. त्यामुळे ते सगळे पंडित हसायला लागले खरखरा. अष्टवक्राने हात वर केले आणि सांगितलं, थांबा थांबा, हसून घ्या आता. बरं, तुमचं हसून झालं की मग मला सांगा, मला तुमच्याशी 2 शब्द बोलायचे. मी माझ्या वडिलांशी बोलायला आलोय, त्यांना सांगितलं, पण तुमच्याशी आता 2 शब्द बोलायचा प्रसंग आला, मी काय करू? काय सांगितलं त्याने? थांबा थांबा थांबा. त्या पंडितांना सांगण्याच्या अगोदर त्याने राजाला सांगितलं, जनकाला, राजे महाराज, मी तुम्हाला प्रार्थना करतो नम्रतेनं, मी लहान मुलगा आहे, हे पंडित मला पाहून सगळे लोक खरखरा हसतायत माझ्या देहाकडे पाहून. तुमचा दरबार हा पंडितांचा दरबार नसून चांभारांचा दरबार आहे. काय म्हणाले? सगळे चांभार बसलेले तिथं. कारण चांभाराचं काम कातड्याशी असतं ना, तेव्हा हे माझं वरचं कातड पाहून हे सगळे हसून राहिले. हे चांभारच आहे. कसले आले हे पंडित, कसले ज्ञानी आले. महाराज, यांच्यापासून तुम्हाला काय मिळणार आहे? असा रोखठोक उद्देश राजा जनकाला त्याने केला सगळा दरबारावर. मग मात्र ते पंडित चमकले. अरे बापरे, बोलतो वेगळं दिसत बरं काय, साधन. सगळ्यांची तोंड बनवून गेली चांभार म्हटल्यानंतर. आणि मग सांगितलं, अहो चांभारांनो, माझ्या देहाची चामडी काढून भूशिवा विश्वाशिवा काय तुम्हाला करता येईल ते करा, मी माझं चामडं द्यायला तयार आहे. असं म्हणून मग तो निघून गेला. जनकाला फार आश्चर्य वाटलं, हे पोरग, आणि आपल्या पंडितांना त्यांनी बंद करून दिलं तोंड त्यांचं. राजाला वाटलं साधं पोरग नाही. म्हणून राजा घोड्यावरून चाललेला असताना खाली उतरला. तो अष्टवक्र रस्त्यावरच उभा होता. त्या अष्टवक्राने राजाला सांगितलं, राजा, त्याला पाहिल्यानंतर राजा जनक लगेच खाली उतरला. विकतीतून पाय टाकला घोड्यातला आणि खाली उतरला आणि साष्टांग नमस्कार घातला. रस्त्यावर अष्टवक्राला रस्त्यावर राजा जनकाने साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणतो, महाराज, मला क्षमा करा, माझं फार काही चुकलं असेल तर मला क्षमा करा, मला काही उपदेश करा. आणि मग त्या अष्टवक्राने राजाला जो उपदेश केलेला आहे, महाराज, अपूर्व आहे. कुठल्याही ग्रंथाचं अवतरण नाही. नाहीतर आपण ग्रंथ लिहिताना काय करतो, या ग्रंथातलं त्या ग्रंथातलं त्या ग्रंथातलं याचं अवतरण घ्यायचं, असं उदाहरण घ्यायचं.
परंतु अष्टवक्र गीतेमध्ये कुठल्याही ग्रंथाचा उल्लेख नाहीये. इतकं स्वच्छ तत्वज्ञान त्याच्यामुळे. बघू आपण तुम्हाला वाचून दाखवेल एखाद्या वेळेला तो ग्रंथ. अष्टवक्र गीता अवश्य वाचावी, समजायला थोडीशी कठीण, कारण ती अवस्था आहे त्याची, जीवन मुक्तीची अवस्था आहे ती, विदेह मुक्तीची अवस्था आहे त्याची. आणि त्या अवस्थेत तो त्या राजा जनकाला उपदेश करत होता आणि तो जनकाचा गुरु झाला. राजाने त्याच्या पुढे शरणागती पत्करून त्याला आपला गुरु मानलं. अशा प्रकारची ती कथा आहे. तेव्हा जीवन मुक्ती आणि विदेह मुक्ती या ज्या दोन मुक्ती आहेत त्या अतिशय आपल्या जीवनातल्या सर्वोच्च अशा अवस्था आहेत. त्या सर्वोच्च अवस्था जेव्हा मिळतील आपल्या देवाने, परंतु त्या अवस्थांचं जे वर्णन आहे आणि त्या अवस्थांचे जे योगी आहेत त्यांची माहिती तर म्हणून ठेवा. आपल्याला मिळेल चांगली मिळेल कोणाच ठेव, परंतु ज्ञानोबा या ठिकाणी आपल्याला सांगून राहिले, तृप्ती झाली जैशी साधने सरती या पैशी, आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही, ही जीवनमुक्ती आहे. ज्ञानोबांचं ज्ञानेश्वरीतला 3रा अध्याय ज्ञानोबा म्हणतात की तृप्ती झाली जैशी साधने सरती अपयशी. तृप्त झाला मनुष्य, समाधानी झाला, सुखी झाला, शांत झाला, निरीच्छ झाला, निष्काम झाला, वासना रहित झाला, कुठली इच्छा राहिली नाही त्याला, मग त्याला जो समाधानाचा ढेकर येतो, तृप्ती होते, मग त्याला कुठली कर्म राहत नाही. आणि कर्म त्याने केली तरी ती कर्म मी करतो हा भाव नसतो त्याला. ती जी त्याची कर्म होतात ती निष्काम कर्म होतात, मी करतो असं होतच नाही. ते कर्म तो कर्म म्हणूनच करतो, केवळ बस करायला आलेलं आहे म्हणून करतो. तिथं मीपणा नाही, अहंभाव नाही, अहंकार नाही, आसक्ती नाही, वासना नाही. अशा प्रकारे ज्ञानोबा आपल्याला या ग्रंथामधून जीवनमुक्ती आणि विदेह मुक्तीचा संदेश देत आहे. तेव्हा ही 22वी 23वी आता ओवी आपल्याला पापुढे काय म्हणतात. 23व्या ओवीमध्ये ज्ञानोबा म्हणत आहे, आतापर्यंत त्यांनी उदाहरणं आपल्याला जी दिली ती सगळी व्यवहारातली दिलेली होती. तुमची कोणती दिली होती माहिती का तुम्हाला? पाऊस पडून गेल्यानंतर तो वाहन बनून जात नदीचं, त्या ओवळाचं. तो ओवळ पुढे गंगेला मिळाल्यानंतर गंगा समुद्राला म्हणजे गंगा तो वाहन बनून जात. एखादा जिन्नस आपला हरवलेला असला आणि ज्या ठिकाणी तो हरवलेला आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी जो मार्ग असतो, जो मार्ग असतो तो जसा संपून जातो त्या ठिकाणापर्यंत. किंवा फळाचं उदाहरण आता सांगितलेले आहे. आता ज्ञानोबा आपल्याला जे उदाहरण देत आहे ते शास्त्रीय उदाहरण आहे. ज्ञानोबा म्हणतात का आहुती अग्नी यातू घालून ओसरे हातू सुख चेवून गीतू उगार आहे. हे जे उदाहरण आहे हा दृष्टांतच आहे. आपण यज्ञकुंडाजवळ बसतो आणि त्या ठिकाणी आहुती टाकतो, इदम नमः इदम नमः म्हणून. आहुती टाकण्याला माहिती नसतं हे इदम नमः काय, तो म्हणतही नाही. तो भटजी किंवा तो कोण असेल ना तोच म्हणत असतो त्याच्याऐवजी, आणि हा फक्त घेतो हातामध्ये टाकतो. अरे काय त्याचा अर्थ
मग त्याचा अर्थ जर कळला तर कशाला टाकतो तू? म्हणून हे जे जिथे लोक हे यज्ञ याग करतात ना, त्यांना त्या यज्ञाचा अर्थ कळत नाही. यज्ञाचा अर्थ जर कळत नसेल तर मग काम करत ना, ती एक क्रीडा होऊन जाते किंवा खेळून जातो तो नुसता. इदम न मम म्हणण्यामध्ये हे माझं नाहीये, हे अग्निदेवता हे तुझं आहे. इदम न मम हे म्हणत म्हणत इदम हा देह, इदम देह न मम हा देही माझा नाही, इथपर्यंत असं जायला पाहिजे. तर खरं त्या अग्निकुंडामध्ये आहुती देण्याचे सार्थक. नुसतं आहुती टाकून दिली की झालं. इथे ज्ञानावर केवळ उदाहरण देत आहे की आहुती टाकणारा जो मनुष्य त्याच्या हातामध्ये ती आहुती असते आणि तो त्या कुंडामध्ये टाकतो. आहुती टाकल्यानंतर हात मागे घेतो. किंवा दुसरं उदाहरण आहे, आहुती अग्नी आतू घालून ओसरे हातू, सुख चेवून गीतू उगार आहे. हे सारा गायक आहे, सुंदर गायन करतो आणि त्या लोकांना ते गायन ऐकवतो, गाणं ऐकवतो, गुंगून जातात. गायन संपल्यानंतर त्या गायकाचं काम संपलं. त्याचं काम एवढंच आहे की त्या ऐकणाऱ्यांना सुख व्हावं, समाधान वाटावं, गाण्याने जे समाधान निर्माण होतं ते सगळ्यांना मिळावं, हा त्याचा हेतू असतो. आणि तो हेतू पूर्ण झाला की त्याचं गायन बंद. आता ही उदाहरणं कशासाठी देतात ज्ञानोबा, की ही जी सच्चिदानंद पदे आहेत ही सच्चिदानंद पद त्या आत्म्याकडे जात असताना तिथं मावून जातात, तिथं संपून जातात. तिथं त्या अवस्थेमध्ये त्यांना राहता येत नाही आत्म्यामध्ये. आत्मा मुळातच तो सगळ्या गोष्टींनी भरलेला आहे. म्हणून ही जी पद आहे, शब्द आहेत, ती त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, ती मध्येच बंद होऊन जातात, मावळतात. कशाप्रमाणे अग्नीमध्ये आहुती टाकल्यानंतर हा जसा मागे येतो तशी ही पद मागे येतात, आत्म्यात जात नाहीत. किंवा गायन संपलं म्हणजे जसं गाणं बंद झालं तृप्ती होते, त्याप्रमाणे ही सच्चिदानंद पद ठीक आहे, जोपर्यंत आपण म्हणत असतो तोपर्यंत बरी वाटतात, परंतु ती आत्म्यापर्यंत पोहोचत नाहीत, असं ज्ञानोबा आपल्याला या उदाहरणातून सांगतायत. तात्पर्य असं की सच्चित आनंद हे जे स्वरूप आहे आत्म्याचं, हे मुळातच तसं आहे. ते आणखी तुम्ही त्याला काय कशाला चिटकवता? तो सगळ्या गुणांनी परिपूर्ण आहे आत्मा, आणि जो सगळ्या गुणांनी परिपूर्ण असतो त्याला आणखी तुम्ही कुठल्या गुणांनी आणखी परिपूर्ण करू इच्छिता किंवा त्याला आणू इच्छिता? म्हणून ज्ञानोबा म्हणतात की आत्म्याला या पदांची गरज नाही. तो मुळातच सगळ्या गोष्टींनी स्वयंभू आहे, आणि असा जो स्वयंभू स्वयंप्रकाशी आत्मा आहे त्याला इतरांची गरज नसते. म्हणून तुमची ही जी पद आहेत ना ती तिथपर्यंत पोहोचतच नाही त्याला, असं ज्ञानोबा आपल्याला समजायले. हा सुंदर विषय. आज आपली 23वी ओवी झाली, उद्या 24वी ओवी घेऊन सत्संगाची वेळ संपत आलेली संपलीच आहे. तेव्हा सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.